आपण सर्व सेवक मिळून भगवंताला आणि बाबाला प्रणाम करू। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा एक, परम पूज्य परमात्मा एक, सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर, नागपूरच्या वतीने आणि बाबाच्या आदेशाप्रमाणे आजचे भव्य सेवक संमेलन बोदरा या गावी आयोजित केलेला आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत। भगवंताला माझा प्रणाम। आम्हा सर्व सेवकांचे सद्गुरू महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत। बाबांना सुद्धा माझा प्रणाम। तसेच आम्हा सर्व सेवकांची आई वाराणसी आई सुद्धा उपस्थित आहे। आईला माझा प्रणाम। आज आपण इथं बसलेले आहोत, हे सर्व कृपा आपले महान त्यागी बाबा जुमदेवजी यांची आहे। नाहीतर आपल्याला कोणी ओळखत नव्हतं। आज इथं आपण बसलेले राहून बसून मार्गदर्शन सुद्धा ऐकले नसते, परंतु ही सर्व कृपा आपले महान त्यागी बाबा जुमदेवजी यांची आहे। कारण बाबा सुद्धा दुखी होते, बाबा सुद्धा गरीब होते, म्हणून बाबाला जाणीव होती गरिबी म्हणजे काय आणि दुःख म्हणजे काय। जेव्हा बाबाच्या कुटुंबाचे सांगायला भरपूर रामलचक आहे, मी शॉर्टकट घेणार आहे। बाबांच्या कुटुंबामध्ये दुःख होते। बाबांनी सुद्धा अनेक देवदेवताची पूजा केली, परंतु समाधान मिळालं नाही। म्हणून असे एक व्यक्ती मिळाले आणि ज्यांनी या भगवंत प्राप्तीचा मंत्र दिला आणि बाबांनी त्या मंत्राचा उच्चार करून भगवंताची प्राप्ती केली। तेव्हा बाबाला विचार आलं की या जगामध्ये माझ्यासारखे कितीतरी मानव दुखी असतील, म्हणून बाबांनी ही भगवत कृपा फुकटामध्ये वाटून दिली। अतोनात कष्ट केले, चंदनासारखं शरीर जिजवलं, जीवाची पर्वा सुद्धा केली नाही बाबांनी। खाचरमध्ये बंडीमध्ये बाबांनी दौरे केले आणि ती कृपा आमच्यापर्यंत बाबांनी फुकटामध्ये वाटून दिलेली आहे। आणि बाबांनी आपल्याला काय दिलं, ही भगवत कृपा तुमच्याकडे कशी राहील, हे भगवत कृपा कशी टिकवता येणार, म्हणून बाबांनी आपल्याला 4 तत्व 3 शब्द 5 नियम दिले आणि सांगितलं जो सेवक 4 तत्व 3 शब्द आणि 5 नियमाचा पालन करेल तो सेवक दुखी आणि गरीब राहू शकणार नाही। तर हे जे तत्व शब्द नियम दिले आपल्याला नुसतं वाचण्याकरिता दिलं नाही। आम्ही कसे रंजले गाणले सेवक होतो। त्या काळात आखाडीपासून दिवाळीपर्यंत पूजा करत होतो, समाधान मिळत नव्हतं। कारण का, याच्या आधी भी आम्ही हनुमानजीची पूजा करत होतो, हनुमानजीच्या देवळामध्ये जात होतो। ते हनुमानजी काही वेगळे नाही आणि हे हनुमानजी काही वेगळे नाही। कोणी कोणी विचारतात काजी देवळामध्ये हनुमानजी आहे ते वेगळे आहे का, तुम्ही जे हनुमानजी मानता ते वेगळे आहे का? नाही रे बाबा,
एकच हनुमानजी आहे. परंतु तुम्ही आकारामध्ये पूजा करता आणि आम्ही निराकार पूजा करतो. कारण की बाबांनी म्हटलं आहे, बाबाचे मार्गदर्शन आहे, मी जेव्हा या भगवंताची प्राप्ती केली म्हणे, मला विश्वभर एक डोळं दिसलं म्हणे. त्या भगवंताच्या विश्वभर एक डोळा दिसलं म्हणे. माझे हे दोन डोळे त्या भगवंताला पाहू शकत नाही म्हणे. हे बाबांचे मार्गदर्शन. आणि परंतु आम्ही निराकार, ज्याची काही आकार नाही, या जगाला पुरून उरलेला भगवंत बाबांनी आपल्याला दिलं. आणि त्या भगवंताला टिकवण्याकरिता बाबांनी आपल्याला 4 तत्व, 3 शब्द आणि 5 नियम दिले. कसे कसे मानव आपण या मार्गामध्ये आलो. आपण पुस्तकामध्ये वाचलं, रामायणमध्ये वाचलं, वाल्याचे वाल्मिक झाले. बाबांनी हजारो सेवकाला वाल्याचे वाल्मिक बनवले. त्याच्यातला एक अनुभव सांगतो मी तुम्हाला. वालाचे वाल्मिक, त्या वाल्मिकाला नाही पाहिलं, पण इथं जे वाल्मिक बसलेले आहेत ते आम्ही पाहिलं आहे. आमचे भाऊ श्रावणजी मोहतुरे, मुक्काम कामठी, त्यांचे वाल्यासारखे कर्म होते. ते 1 नंबरचे गुंडे होते, वाघीण फोडत होते, चोऱ्या करत होते, लोकांना मारत होते आणि त्यांच्यावर 9 हाफ मर्डर केस सुद्धा होते. इतके भयानक होते. परंतु पहा, जेव्हा आम्ही, माझे मजवे भाऊ आणि आम्ही मार्गामध्ये आलो, तेव्हा आमचे भाऊ आम्हाला शिव्या देत होते. ज्या ज्या लोकांनी या मार्गाची चेष्टा केली, शेवट त्यांना या मार्गामध्ये येणं पडते. म्हणून मार्गाची चेष्टा करू नये. सेवक सुद्धा करतात. तत्वशब्द नियम सोडून तत्वशब्द नियमाने वागणे नाहीच म्हणजे चेष्टा करणे होते. तर शिव्या देत होता. दारू पिऊन आले की शिव्या देत होते. तर आम्ही, आमचे मार्गदर्शक होते कामठीला, तेव्हा आम्ही 8-9 घराचे सेवक होतो कामठीला. फक्त 8-9 घर. मी 82 मध्ये मार्गात आलो आणि आता माझा सेवक नंबर आहे 1833. तर जेव्हा आम्ही मार्गात आलो, आमचे भाऊ आम्हाला शिव्या देत होते. आम्ही मार्गदर्शकाकडे जात होतो आणि त्यांना सांगत होतो, भाऊ, आमचे भाऊ आम्हाला फार त्रास देतात. काहून म्हणे? म्हणलं शिवा गाडी देतात. त्याला भावाची ओळखी नव्हती, माणूस असून माणुसकी नव्हती. बाबांनी या मार्गामध्ये आपल्याला माणुसकी दिली आहे. आपण म्हणतो ना, मानव धर्म की जय. बाबांनी माणूस बनवलं. तर ते आमचे भाऊ शिव्या देत होते. आम्ही त्रासून गेलो होतो. तर आम्ही आमचे मार्गदर्शक आहे त्यांच्याकडे जात होतो आणि त्यांना सांगत होतो, भाऊ असं असं त्रास आहे, बाकी काही त्रास नाही. ठीक आहे म्हणे, तुम्ही म्हणे भगवंताला सांगा म्हणे, भगवान ऐकेल म्हणे. आता एखादी दुसरे साधू संत राहिले असते, त्यांना आम्ही सांगितलं असतं की आमचे भाऊ असा त्रास करतात, तर त्यांनी त्रास देतात, तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं, जा पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट देऊन दे, असं सांगितलं असतं. पण आमचे मार्गदर्शक, आमचा मार्ग काय म्हणतो, आमच्या मार्गदर्शकांनी आम्हाला सांगितलं, तुम्ही सकाळची विनंती म्हणता आणि सायंकाळची प्रार्थना म्हणता, तेव्हा भगवंताला एवढंच सांगा, भगवान बाबा हनुमानजी, महान त्यागी बाबा जुमदेवजी, माझ्या भावाला सद्बुद्धी द्या. काय सांगितलं आम्हाला? सद्बुद्धी. मारायला नाही सांगितलं, भांडण करण्याकरिता सांगितलं नाही. कारण एकाने आपल्याला अबे म्हणलं, बाबाचे मार्गदर्शन आहे, कोणी तुला अबे म्हणलं म्हणे,
आणि तू त्याला साले म्हटलं म्हणे तर तुझ्या म्हणे त्याच्यामध्ये काही फरक नाही राहणार म्हणे. तुझ्यामध्ये आणि त्याच्यामध्ये काही फरक नाही. जे काम त्यानं केलं तुने पण केलं तर भगवान तुझ्या जवळ बी नाही राहणार म्हणे. तर आम्ही विनंती केली भगवंताला, भगवंता माझ्या भावाला सद्बुद्धी द्या. आमच्या दोघा भावाचं कुटुंब वेगळं होतं. आम्ही आमच्या कुटुंबामध्ये 10 लोक होते. छोटे आमच्या भावाचे मुलं, आमचे मुलं. आणि भगवंतानी असं घडवलं, अशी शिक्षा दिली त्याला की एके दिवशी बिडीच्या कारखान्यामध्ये ते बिडी रेलिंग म्हणतात ते काम करत होते. तर तिथं गेले ते आणि तिथं पार्टी होती, त्यांची पार्टी होती. त्या पार्टीमध्ये एक आचारी होता, तो सुवाऱ्या काढत होता. हा तर बदमाश माणूस, अबे बाजू हट म्हणे त्याला. आणि त्याच्या आजची ते सुवारी घेतली आणि त्या कढईमध्ये असं टाकलं आणि तो तेल कढईच्या त्याच्या अंगात इथून इथपर्यंत त्याच्या पाय भाजून गेलं. आमच्या इथं जेव्हा हे सण वगैरे येत होते, पोळा, होळी, दिवाळी, त्याच्या आधीच आमच्या भावाला गुंडा एक कलम आहे ते त्याच्यावर लागू होती आणि त्याला घेऊन जात होते पोलीस स्टेशनमध्ये पकडून. दारूचा धंदा होता घरी आणि तो जडला. तेव्हा जेव्हा पोलीस त्याला आमच्या घरून नेण्याकरिता 1-2 पोलीस येत नव्हते, पूर्ण लारी भरून घेऊन येत होते आणि मारत मारत घरून तिथं नेत होते. आम्हाला चांगलं नाही वाटत होता, पण तो रडत नव्हता. पोलीसवाल्यांना शिवा द्यायचं पण रडत नव्हता. आणि तो मग जडला. तेव्हा त्याला आठवण आली. त्याला टॉयलेटला बसू शकत नव्हता, असा त्रास झाला. आणि भगवंतानी त्याला सद्बुद्धी दिली. भगवान ऐकते, बाबा म्हणे सेवक नाही ऐकत म्हणे. माझा भगवान दयाळू आहे म्हणे, ऐकत नाही, ऐकते म्हणे पण सेवक काही ऐकत नाही म्हणे. आणि खरंच आहे, आमच्यामध्ये नुसता मीपणा भरला आहे. मी आणि बाबा आम्हाला सांगत होते, जेव्हा बाबा कामठीला येत होते, आमच्याकडे मुक्काम करत होते, तेव्हा बाबा सांगत होते, मी नको करा म्हणे, कोणतं बी काम करायचं आहे, भगवंता तू आहे, तू हे कार्य घडवून दे, भगवान घडवून देईन म्हणे. आम्ही सेवक काही घडवू शकत नाही. तर मग माझ्या भावाला आठवण आली आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा दारू पेली आणि दारू पिऊन घरी आलं. आणि भगवंताच्या त्यांच्या घरी आमच्या इकडे हांडीवर देव होते आमचे, त्या हांडी होती त्यांच्याकडे, आम्ही दिली होती जेव्हा मार्गात आलो त्याला. तर ती हांडी त्यांच्याकडेच होती. तर दुसऱ्या दिवशी घरी आला दारू पिऊन आणि ते फोटवा वगैरे होते भगवंताचा, ते काढून फेकायला लागला तो. तेव्हा माझी वहिनी माझ्याकडे परत आली आणि म्हटलं, बापूजी तुम्ही इकडे या. मी म्हटलं काहून? तुमचे भाऊ म्हणे पूर्ण फोटवा वगैरे उतरून फेकून राहिले म्हणे. अरे हट म्हणलं, तो आता दारू पिऊन आहे म्हणून फोटवा फेकून राहिला म्हणलं, आणि मग पुन्हा जाऊन लावून तर मग जसंच तसंच होईल. नाही म्हणे तुम्ही या म्हणे. मग कोणाची ऐकत नव्हता. मग त्या दिवशी भगवंताची मर्जी. मी त्याला विचारलं काय झालं? बोले मेरे को इस मार्ग में आना है. बोले सही में क्या? तो बोले हाँ. मीना म्हटलं ठीक है, अभी खाना खा और सो जाओ. सही में अगर तुमको मार्ग में आना है तो कल सुबह आना.
बगर पिये. आणि पहा दुसऱ्या दिवशी तो स्वतः मुलाबाळाला घेऊन आमच्याकडे आलं, आंघोळ वगैरे करून, आणि म्हणे मला म्हणे मार्गामध्ये यायचं आहे. हा, तर पहा या वाल्याचे वाल्मिक कसे झाले. शेवट तो मार्गामध्ये आलं आणि मार्गात आल्यावर पहा मार्गदर्शक बनले. मार्गदर्शक बनले ते. म्हणजे या मार्गामध्ये सांगायला भरपूर आहे, वेळ कमी आहे, आणि म्हणून म्हणतो या मार्गामध्ये वाल्याचे वाल्मिक झालेले आहे. हे काही खोटं नाटं नाही. आणि ते मार्गात आल्यावर आम्ही जेव्हा त्या मार्गदर्शकाकडे नेलं तर तेव्हा आमचे मार्गदर्शक म्हणत होते ह्या कोणत्या माणसाला इथं आणलं म्हणे. म्हणलं काहून. म्हणे याला आता परवाच्या दिवशीच म्हणे इटा फेकून मारलं म्हणे मॅनेजरला. मी म्हटलं भाऊ तुमचे मार्गदर्शन आहे, या मार्गामध्ये वाल्याचे वाल्मिक झाले, तुमचे मार्गदर्शन इथं भरून ठेवले, मार्गदर्शक केले ते, मार्गदर्शन केले ते. तर हा बी एक वाले आहे. आणि पहा ठीक आहे म्हणे मी याला कार्य देत नाही म्हणे. जसे तुम्ही सकाळी विनंती प्रार्थनाला उठता हे तुमच्या सोबत बसतील म्हणे आणि कार्य करतील म्हणे. त्याला आदेश नाही दिलं, आमच्या सोबत बसले, महिने 2 महिने बसले. आणि मग माझे मार्गदर्शक विचारतात आता कसं काय. म्हणलं सर्व ठीक आहे. आणि त्यांना कार्य दिले आणि त्यांनी कार्य केलं. एकाच दिवशी त्यांनी वचन दिलं, त्या दिवसपासून त्या दारूकडे पाहिलं नाही, कोणतेच वाईट व्यसन केलं नाही. असं मनाचा निराधार केलं पाहिजे. म्हणून प्रत्येक सेवकाने लक्ष दिलं पाहिजे की आपल्याला जे तत्वशब्द नियम दिले हे नुसतं वाचण्याकरता दिलं नाही. सकाळची विनंती म्हटलं तर माझं काम संपलं, सायंकाळची प्रार्थना म्हटलं तर माझं काम संपलं असं नाही. शेवट तो भगवान आहे. आपल्याला वाटतं मी मार्गात राहून कसंही वागलं कसंही बोललं तर मला पाहणारा कोणी नाही. पर बाबांनी सांगितलं हर नर नारी के आत्माने 24 तास भगवान आहे बोलले. आणि तेवढाच खरं आहे. म्हणून प्रत्येक सेवकाने बाबांनी दिलेले 4 तत्व 3 शब्द 5 नियम याचा पालन करावा. मी सुद्धा करील. इतकेच बोलून मी आपले 2 शब्द पूर्ण करते आणि आपली जागा घेते. नमस्कार.